Now I invite Anaya Deshmukh to deliver her speech and favor us with her words. Respected teachers and all my dear friends, this is Anaya Deshmukh from class 9th Mahatma Gandhi, and today I am here to give a speech about Dr. B.R. Ambedkar. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा जन्मदिवस. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत. मित्रांनो, मला प्रश्न पडतो की माणूस मोठा होतो कशाने? जन्माने, परिस्थितीने की संघर्षाने? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर एकच नाव, ते एकच नाव, तो एकच विचार, ती एकच क्रांती म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो, ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समतेचा महासागर दिला. ज्यांना शिकण्याची परवानगी नव्हती त्यांनी भारताला कायदा शिकवेल असे संविधान दिले. आणि ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जायचा ना, त्यांनी मानवतेला स्पर्श करतील असे विचार आपल्याला दिले. हो, हा विरोधाभास नाही तर संघर्षाच्या इतिहासाची यशोगाथा आहे आणि ती लिहिणारे लेखक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, आपला भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, पण समाज अजूनही काळोख्यात अडकलेला होता. आकाशात एक आवाज घुमला, स्वातंत्र्य सगळ्यांसाठी समान असले पाहिजे. हे फक्त शब्द नव्हते हो, तर ही एक गर्जना होती. कोणती गर्जना? हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध केलेली ही गर्जना होती. कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जे हक्क पाहिजे ते सगळेच दान करते, रक्षा तुझी नि माझी ते संविधानच करते. आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही, चुकलीत जर का वाट तर सावधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधानच करते. मित्रांनो, माझा ठाम विश्वास आहे हो की बाबासाहेबांना हार मानणारी माणसं कधीच आवडत नव्हती. मग कशी माणसं आवडायची त्यांना? त्यांना धैर्यवान मने आवडायची, त्यांना बदल घडवणारी मने आवडायची, त्यांना युद्ध करणारी संघर्षवान माणसे आवडायची. म्हणून आज आपण सर्व शपथ घेऊया स्वतःला बदलण्याची, कारण स्वतःतला बदलच समाज परिवर्तनाची पहिली पायरी आहे. शेवटी मी एवढेच म्हणेल की चला शिक्षणाला आपले शस्त्र बनवूया, चला एकतेला आपली ताकद बनवूया, चला अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहूया आणि स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार करूया आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीत आणूया. कारण कृतीनंच विचारांना शक्ती मिळते, कृतीनंच परिवर्तन घडते. आणि आज आपण आपले सर्व जीवन या परिवर्तनाला समर्पित करूया. ही बाबासाहेबांच्या चरणी खरी श्रद्धांजली. जय महाराष्ट्र.